जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे। आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील। तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला YouTube आणि Facebook वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील। प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिली जाईल। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट चा निकाल पाहण्याची सुविधा शिक्षकांना पालकांना एक लिंक दिली जाईल। त्या लिंक वरती आपल्या मुलांनी टेस्ट सोडवली, त्यांनी कधी सोडवली, किती तारखेला सोडवली, त्याला किती गुण पडले आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही सांगण्यास आनंद होतो की तुम्ही ती टेस्ट वारंवार सोडवा। जोपर्यंत आपल्याला त्या टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ती टेस्ट परत परत सोडवा। PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्याचे प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपणास आम्ही हमी देत आहोत। या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपणास व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करायचा आहे, त्याचबरोबर YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। आपल्या मित्रांना शाळेतल्या सवंगड्यांना 3री 4थी 5वी मध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ह्या तासिका खूप उपयुक्त आहेत। तर 4थी आणि 5वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व अभ्यासक्रम आपणास साधारण पहा 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणाऱ्या अकॅडमीज क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारा 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, 50-60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे आपल्याला अभ्यासायला मिळत नाहीत, परंतु आमच्या शाळेच्या वतीने 200+ PDF स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर आपणास आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। मी स्वामीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 66 च्या लाईव्ह तासिकेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। चला वेळ न दवडता आपण पुढे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 66 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 66 स्क्रीनवरती शो केलाय, तुम्ही तो काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्न तुम्हाला योग्य देता येतील, प्रश्नाची उत्तरे योग्य देता येतील। वाचल्यानंतर आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। श्रेया वाचून झाले मध्ये चौरे, श्रेया तास संपल्यानंतर कॉल करा, मम्मीला पप्पाला कॉल करायला सांगा।
चला, अभिनंदन श्रेया, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन प्रशांत. तुमचं वाचण्याचं स्पीड खूप चांगलं आहे. अभिनंदन श्रेय. चला, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर देऊ. अभिनंदन प्रदीप, अभिनंदन हरिकदम, अभिनंदन ओम. चला, एकदम सोपा आणि उत्तर थोडा मोठा आहे परंतु एकदम सोपा आहे. पहा, आपल्याला कासव आणि सश्याची गोष्ट माहितीये. ससा कासवासोबत स्पर्धा लावतो आणि जिंकण्याची अपेक्षेने खूप पळतो पळतो दमतो आणि झाडाखाली झोपी जातो. कासव मात्र आपलं संत गतीने चालत राहतं आणि विजयी होतं. त्याचप्रमाणे याही उतार्यामध्ये दोन पक्ष्यांचं गोष्ट आहे, हंस आणि कावळा. पहा, हंस आणि कावळा या दोघांची गोष्टही ससा कासवाप्रमाणेच आहे आणि हा उत्तर एकदा तुम्हाला समजला की तुम्ही याच्यावरचे योग्य उत्तर देऊ शकता. पहा, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ज्यांचं ज्यांचं वाचून झालं त्यांचं सर्वांचं अभिनंदन. उत्तरा क्रमांक 66. हंसाचे सर्व कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात. मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो. मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करीन. मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील. असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले. हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्टच धरला. म्हणून दोघेही आकाशात उडाले. सुरुवातीला खूप वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला. हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडतच होता. लवकरच कावळा थकला आणि तो पडू लागला. त्याची कीव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतलं आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडून नेलं. कावळ्याला स्वतःची लाज वाटली. ज्या कावळ्याने हंसाला हरवण्यासाठी स्पर्धा लावली तोच कावळा समुद्रात पडून मेला असता, परंतु हंसाने त्याचा काय वाचवला? जीव वाचवला, त्याला स्वतःच्या पंखावरती घेऊन. पहा, अशा प्रकारे सेम ससा आणि कासवाप्रमाणेच हंस आणि कावळ्याची ही गोष्ट आहे. हा उतारा आहे. सर्वांनी वाचलाय, सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी वाचलाय त्या सर्वांचं अभिनंदन. चला तर या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. कावळा कसा होता? प्रश्न पहा, कावळा कसा होता याच्यात उतार्यामध्ये त्याचं उत्तर नाही. आपल्या बुद्धीला त्रास देऊन आपल्या मेंदूला थोडा खाजवून योग्य उत्तर टाका. पहा, पर्याय ए हुशार, पर्याय बी गर्विष्ठ, पर्याय सी नम्र आणि पर्याय डी मत्सरी. पहा, योग्य उत्तर टाका. पर्याय ए हुशार. उत्तरामध्ये याचं उत्तर नाहीये. कावळा कसा होता, त्याचा स्वभाव कसा होता याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. पहा, प्रशांत डी उत्तर देतोय, ओम बी उत्तर देतोय, श्रेयोग बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय. प्रश्न पहिला, योग्य उत्तर टाका. कावळा हुशार होता, गर्विष्ठ होता, नम्र होता का मत्सरी होता? गर्विष्ठ म्हणजे त्याला आपल्या शक्तीचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या ताकदीचा खूप खूप अभिमान असतो आणि दुसऱ्याला तो कमी लेखतो, त्याला गर्विष्ठ म्हणतात. आणि हुशार जे बुद्धिमान असतात, आपल्या मेंदूचा, आपल्या युक्तीचा चांगल्या प्रकारे उपयोग करतात, त्याला हुशार म्हणतात. नम्र जे लोकांचं अभिवादन करतात, दुसऱ्या पुढं चांगल्या पद्धतीने वागतात किंवा त्यांना चांगला आदर करतात, त्यांना नम्र म्हणतात. आणि मत्सरी म्हणजे दुसऱ्याची चेष्टा मस्करी करणारे, दुसऱ्याला कमी लेखणारे, त्याला मत्सरी म्हणतात. याचं योग्य उत्तर टाका. प्रशांत डी उत्तर देतोय, ओम बी उत्तर देतोय, सहयोग बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ बी उत्तर देते, प्रदीप सानप बी, सृष्टी गंडाळ बी, संतोष सुर्वे बी, श्रावणी सानप डी उत्तर देते, हरी कदम बी उत्तर देतोय. बऱ्याच जणांचं उत्तर इथं चुकलंय, काही जणांचं उत्तर बरोबर आहे, कमी जणांचं उत्तर बरोबर आहे, जास्त जणांचं उत्तर चुकलंय.
पहा प्रश्न पहिला, मी तुम्हाला म्हणलं होतं याचं उत्तरामध्ये उत्तर नाही, या उत्तराचं आकलन झाल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर देता येणार नाही. मी सुरुवातीलाच तुम्हाला उत्तर वाचण्याआधी सांगितलं होतं. प्रश्न पहिला, कावळा कसा होता, याचं योग्य उत्तर आहे मत्सरी. कसा होता? मत्सरी. मत्सरी म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणारा, थोडा दुसऱ्यावर जाळणारा, जळाऊ वृत्तीचा म्हणतो आपण, नाही का? शेजाऱ्याने काय आणलं की त्याच्यावर जुळतो पहा. चला, ज्यांचं चुकलंय त्यांना उत्तराचं आकलन झालं नव्हतं असं वाटतं. चला, सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं बी उत्तर होतं त्यांनी थोडं उत्तराचं आकलन होईल अशा पद्धतीने इथून पुढचे उत्तरे वाचत चला, जेणेकरून आपले उत्तरे चुकणार नाहीत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. बाकी ज्यांचं चुकलंय त्यांनी आपली तयारी करा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, कावळा कसा होता, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी मत्सरी. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, हंसाने टिंबटिंब, आणि टिंबटिंबच्या जागेवर वाक्य पूर्ण करायचे. हंसाने टिंबटिंब वाक्य पूर्ण करा. पर्याय ए, कावळ्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. पर्याय बी, प्रस्तावाला नकार दिला. पर्याय सी, प्रस्ताव स्वीकारला. आणि पर्याय डी, प्रस्तावाची थट्टा केली. म्हणजे कावळ्याने जो हंसापुढे प्रस्ताव मांडला होता, आपल्या दोघात आपण स्पर्धा लावू, शर्यत लावू आणि समुद्राच्या मध्यापर्यंत कोण जात आहे ते पाहू, त्या प्रस्तावाचं हंसाने काय केलं होतं सांगा भाऊ. पहा, याचं उत्तरामध्ये उत्तर पण आहे, ओळ क्रमांक पण तुम्ही सांगा, जेणेकरून बाकी विद्यार्थी उत्तर वाचतील आणि योग्य उत्तरापर्यंत जातील. प्रश्न दुसऱ्याचं प्रशांत बी उत्तर देतोय, ओम बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय. चला, ओळ क्रमांक बी शोधा आणि टाका. 5व्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय प्रशांत बा, हंसाने या गोष्टीचा काय केला होता बा. साक्षी सृष्टी गंडाळ बी उत्तर देते, हरी कदम बी उत्तर देतोय, चौरे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे, श्रेया चौरे बी उत्तर देते, श्रेय बी उत्तर देतोय. चला, सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय. पहिल्या प्रश्नामध्ये आपला थोडा गोंधळ झाला होता, कारण उत्तराचं आकलन चांगल्यापैकी सर्वांना झालं नव्हतं. चला, चौथ्या ओळीमध्ये नाहीये उत्तर, 5व्या म्हणजे ओळीमध्ये उत्तर आहे. पहा, वरून चौथ्या ओळीमध्ये नाहीये, वरून 5व्या ओळीमध्ये आहे. ओळ क्रमांक चुकती चौरे तुमची, खालून 5व्या ओळीमध्ये का? बरोबर आहे, आणि वरून पण 5व्या ओळीमध्ये. अभिनंदन श्रेय, खालून आणि वरून दोन्ही कोणी 5व्या ओळीमध्येच आहे उत्तर त्याचं. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन. संतोष थोरवे बी उत्तर देत आहे. संतोष थोरवे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय. मला आनंद होतो तुमचं उत्तर बरोबर आलेलं पाहून. प्रश्न दुसरा, हंसाने कावळ्याचा प्रस्ताव नाकारला होता. योग्य उत्तर पर्याय बी, प्रस्तावाला नकार दिला होता. चला, बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, कावळ्याने हंसाला सुचवले की त्याने पर्याय ए, एकमेकाला सहाय्य करावे. पर्याय बी, उडण्याची शर्यत लावावी. पर्याय सी, बेटावर दोघांनी एकत्र जावे. आणि पर्याय डी, सहलीला जावे. कावळ्याने हंसाला सुचवलं म्हणजे कावळ्याने हंसाला सांगितलं, किंवा कावळ्याने हंसाला बजावलं, किंवा कावळ्याने हंसाला विनंती केली की आपण काय करू, स्पर्धा लावू, शर्यत लावू, जेणेकरून त्याला हंसाला हरवायचं होतं. पहा, त्याला माहिती होतं हंस माझ्या इतका वेगात उडू शकत नाही, त्याचे उडण्याचा वेग माझ्यापेक्षा कमी आहे, कारण हंसाचं वजन कावळ्यापेक्षा जास्त असतं. ज्याचं वजन जास्त असतं त्याला जास्त गतीने उडता येत नाही. ज्या पक्ष्याचं वजन कमी असतं तो पक्षी खूप गतीने उडू शकतो, खूप उंचावरती उडू शकतो. चला, योग्य उत्तर टाका. प्रश्न तिसरा, चौरे, श्रेया चौरे बी उत्तर देते, ओम सोनवणे बी, प्रशांत सानप बी, सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका सगळ्यांनी.
सुयोग बी उत्तर देतोय. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, प्रशांत बी उत्तर, प्रदीप बी उत्तर देतोय. बाकीच्यांनी उत्तर टाका. चला, प्रश्न तिसरा. कावळ्याने हंसाला सुचवलं की याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उडण्याची शर्यत लावावी. हरिकदम बी उत्तर देतोय. कुणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसऱ्याचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टीखंडामध्ये 4थ्या आणि 5व्या ओळीवर त्याचं उत्तर आहे. विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्रात मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिलं. अभिनंदन सृष्टी. असंच उत्तर शोधायचं सवय लावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय बी, उडण्याची शर्यत लावली. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील 4था प्रश्न. प्रश्न स्क्रीनवरती लाल रंगामध्ये. प्रश्न 4था. साला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती. सॉरी, इथं हंसाला शब्द होता, साला आलंय फक्त. तिथं हंसाला शब्द होता, दुरुस्ती करून घेतो. तिथं वाचताना असं वाचा, हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती. म्हणजे पर्याय ए, कावळ्याचे कौतुक होईल. पर्याय बी, हंसाचे कौतुक होईल. पर्याय सी, हंसाला कावळा म्हटलं जाईल. आणि पर्याय डी, हंसाला त्याची कीव करता येईल. बघा, योग्य उत्तर टाका. प्रश्न 4था. प्रशांत ए उत्तर देतोय. श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देते. चौरे ए उत्तर देतोय. प्रदीप ए उत्तर देतोय. ओम ए उत्तर देतोय. श्रावणी 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाक. हरिकदम ए उत्तर देतोय. संतोष थोरवे ए उत्तर देतोय. चौरे ए उत्तर देतोय. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर बरोबर येत आहे. कोणाचं उत्तर चुकत नाही. प्रश्न 4था. हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय ए, कावळ्याचं कौतुक होईल. असं कावळ्याला वाटत होतं. पहिल्याच ओळीत ते हंसाचं कौतुक होत होतं. ते कावळ्याला देखवत नव्हतं आणि त्याला स्वतःचं कौतुक करून घ्यायची लई हौस होती. त्यासाठी त्यांनी कावळ्याने हंसासोबत स्पर्धा लावली होती. पहा, प्रश्न 4थ्याचं योग्य उत्तर कावळ्याचं कौतुक होईल. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सृष्टीखंडाळ हे उत्तर देते. सर्वांचं अभिनंदन. श्रावणी हे उत्तर देते. तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा. कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडला, कारण. प्रश्न 5वा. कावळ्यासारखं न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडला, कारण. पर्याय ए, तो कावळ्याला घाबरून होता. पर्याय बी, तो अहंकारी होता. पर्याय सी, तो अंतिम परिमाणाविषयी साशंक होता. आणि पर्याय डी, त्याला आत्मविश्वास होता. पहा, योग्य उत्तर टाईप करा. हंसाला स्वतःविषयी काय होतं या उत्तराचं आकलन झालं तर तुम्ही टाकू शकता. उत्तरामध्ये याचं उत्तर नाहीये. आपल्या उत्तराचं आकलन झालं तर आपण याचं योग्य उत्तर टाकू शकतो. प्रशांत सानप डी उत्तर देतोय. श्रावणी डी उत्तर देते. ओम सोनवणे सी उत्तर देतोय. पहा, योग्य उत्तर टाका. आता थोडं कन्फ्युज वाटतंय तुम्ही सी आणि डी मध्ये. बघू आपण कोणाचं उत्तर बरोबर आहे शेवटी.
या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, उतारा क्रमांक 66 वरचा शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपलं उत्तर नोंदवा. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, भागवत, महेश, सर्वांनी उत्तर नोंदा. श्रावणी 4थ्या प्रश्नाचे उत्तर दे. श्रावणी बेटा बरोबर आहे तुझं, पण 5व्या प्रश्नाचं उत्तर टाक. संतोष तर्वे डी डी उत्तर देत आहे. बघू, काही जण सी देत आहे, काही जण डी देत आहे. पुढे गोंधळलेले वाटताय तुम्ही. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढची तासिका घ्यायची आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. प्रश्न 5वा, कावळ्यासारखं न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला, कारण त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्याला आत्मविश्वास होता. मी त्या बेटापर्यंत पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास हंसाला होता, म्हणून हंस आपल्या गतीने, संत गतीने उडत राहिला आणि शेवटी बेटापर्यंत पोहोचला. पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सी उत्तर चुकीचं आहे. सी उत्तर, त्याला अंतिम परिणामाविषयी साशंका होती, म्हणजे मी जिंकन का हरण याच्याबद्दल त्याला शंका होती, असा या सी प्रश्नाचा अर्थ होतो. चला, इथं आपण थांबूया. लगेच 8 वाजता आपली दुसरी तासिका होईल. सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा. धन्यवाद. इथं आपण थांबतोय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, चांगला प्रतिसाद नोंदवला. आज बऱ्याच जणांचे 9 प्रश्न किंवा 10 प्रश्न बरोबर आले. लागलीच आपली पुढची तासिका होणार आहे. तर भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ दिन.